सोलापूर शहर गुन्हे शाखेने घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत तब्बल 155 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणनगर भागात 25 मे 2026 रोजी एका बंद घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील सुमारे 217 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी सूरज सिंह राजपाल सिंह कुमार याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पुढील तपासात चोरीतील सोन्याचे दागिने विक्रीसाठी मदत करणारे लक्ष्मण गणेश रणशिंगे आणि संतोष विलास सावळे यांनाही अटक करण्यात आली। तसेच चोरीतील दागिने खरेदी करणारा सराफ व्यावसायिक अब्दुल वहीद अब्दुल कादर शेख यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या। या कारवाईत पोलिसांनी चोरीतील 155 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य असा एकूण 10,63,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सोलापूर शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ही उल्लेखनीय कारवाई यशस्वीपणे पार पाडली। अत्याधुनिक तंत्रज्ञान, सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसात या घरफोडीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे।